खूप स्टुडंट्स कन्फ्यूज आहेत. फॉर्म कधी येणार? एलिजिबिलिटी काय आहे? सिलेबस बदललाय का? तर मित्रांनो, आज एका व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करणार आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग किंवा ANM GNM साठी सिरियस असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम सिलेबस, एक्झाम पॅटर्न यासोबतच इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एक्झाम डेट, एक्झाम फॉर्मची डेट, त्यासोबतच ऍडमिट कार्ड, रिझल्ट डेट या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. आता मित्रांनो, नर्सिंगच्या टॉप कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आपली लाईव्ह बॅच जॉईन करा, जी 8 तारखेपासून सुरू होतीये, म्हणजे सोमवारपासून. तर यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत. यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहेत. 2000 प्लस आमचे क्वेश्चन बँक आहेत अँड फुल सिलेबस नोट्स देखील अवेलेबल आहेत फॉर रिव्हिजन. पहा, यासोबतच काउन्सिलिंग कोर्स अवेलेबल आहे आणि मेंटरशिप देखील अवेलेबल आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला PCM CET, PCB CET, JEE, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याचे देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. आता मित्रांनो, जर तुम्हाला या पाचही एक्झामला टार्गेट करायचं असेल तर त्याची प्राइस असेल म्हणजे कॉम्बो प्राइस. त्यामध्ये हे पाचही कोर्सेस येतील तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल, एनरोल करायचं असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा. तिथून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. पहा मित्रांनो, आपलं बाकीच्या कोर्स सारखं नाहीये. जेव्हा तुम्ही कोर्स एनरोल कराल त्या क्षणी तुम्हाला कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील आणि त्या दिवशीपासून लाईव्ह लेक्चर देखील सुरू केले जातील. चला तर आता लेक्चरकडे वळूयात. डेट्स पाहूयात, एक्झाम पॅटर्न, एक्झाम सिलेबस या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. लेट स्टार्ट. आता फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात एक्झाम सिलेबस काय असणार आहे. तर ही एक्झाम टोटल 5 सब्जेक्ट मध्ये डिवाइड केलेली आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. प्रत्येक सब्जेक्टसाठी एक प्रश्न प्रत्येक सब्जेक्टला 20 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट हा 20 मार्कांचा असणार आहे. म्हणजे टोटल 100 मार्कांचा पेपर आणि 100 प्रश्न असणार आहे. हा झाला एक्झाम सिलेबस. नेक्स्ट येतं एक्झाम पॅटर्न. आता एक्झाम पॅटर्न मध्ये याचे क्वेश्चन्स हे MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहेत. टोटल 100 प्रश्न येणार आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे टोटल 100 मार्कांचा पेपर असणार आहे. एक प्लस पॉइंट आहे या एक्झामसाठी, ते म्हणजे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, सो तुम्ही प्रत्येक प्रश्न म्हणजे 100 प्रश्न सोडवून येऊ शकता. नेक्स्ट आहे एक्झाम इव्हेंट. टेंटेटिव्ह डेट सांगतेय. आता रजिस्ट्रेशन तुमचं जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये सुरू करण्यात येईल. लास्ट डेट ऑफ टू अप्लाय ते असेल मार्चचा फर्स्ट वीक विथ ऑल एक्सटेन्शन, म्हणजे डेट वाढवून मार्चच्या पहिल्या वीक पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतील. ऍडमिट कार्ड एक्झामच्या 10 दिवस आधी येईल. एक्झाम डेट असणार आहे 6 ते 7 मे. ही असणार आहे एक्झाम डेट. आता मित्रांनो, एक्झाम 6 ते 7 मे ला झाल्यानंतर एका महिन्यानंतर तुमचा रिझल्ट येतो आणि त्याच्या एका महिन्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते. आता मित्रांनो, पाहूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इंडियन नॅशनल असला पाहिजेत. एज लिमिट आहे 17 कमीत कमी आणि 35 वर्ष मॅक्झिमम. तर आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर 40 वर्षांची सूट आहे. नंतर आहे क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर BSc नर्सिंग. तुम्ही 12वी पास असले पाहिजेत विथ PCB ग्रुप अँड इंग्लिश. मिनिमम क्रायटेरिया आहे तुम्हाला मार्क्सचा
ओपन साठी 45% आणि ओबीसी SC ST यांच्यासाठी 40%. समजलं? आता मित्रांनो, या सगळ्या गोष्टी झाल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, डेट सांगितलात, एक्झाम सिलेबस सांगितला, एक्झाम पॅटर्न झाला. या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केल्यात. अजून कोणता डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सब्जेक्ट वरती बनवायचा आहे ते देखील मला कमेंट करून सांगा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.